रामकृष्ण परमहंस भक्तीमध्ये रूल्स रेग्युलेशन नाही आहेत. तुम्ही ज्यावेळेस घरी नैवेद्य लावत असाल, आधी नैवेद्य भगवंताला लावता आणि मग खाता ना. रामकृष्ण परमहंस आधी चाखून पाहायची प्रत्येक गोष्ट. उष्ट, ही भाजी कशी झाली, ही पोळी कशी झाली, भात कसा झाला, काय कसं झालं, आणि जे टेस्टी असेल त्याचा नैवेद्य लावायचा. उष्ट प्रभूला कसंही देऊ का. जसं शबरीने काय केलं, एक एक बोर पाहिला. बोर खराब असेल फेकून दिलं, गोड असेल हा माझ्या रामाला हाय ठेवतं, अर्ध खाऊन टाकलं, अर्ध ठेवलं. प्रेम आहे. प्रेमामध्ये भगवान रूल्स पाहत नाही, रेग्युलेशन पाहत नाही, त्या माध्यमातून प्रेम पाहतात. काय दिलं याला महत्व नाही, पण त्याच्यामध्ये भाव आहे. उष्टय म्हणून नाही खाल्लं भगवंतानी. अरे माझ्या भगवंताला कसलंही कसं देऊ. तुम्ही नंतर मीठ घेता, पण भगवंतानं तर तसंच खाल्लं ना, आळणी पाळणी कसंही खाल्लं, आणि नंतर तुम्ही अरे अरे हे बरोबर झालं नाही. लक्षात घ्या, हा भाव, भावाला महत्व आहे. तुम्ही काय दिलं याला काही महत्व नाही. प्यार का जज्बाबी क्या ख्वाब दिखा देता है, अजनबी चेहरे को महबूब बना देता है. हे जे शेरशायरी असतात ना, प्रियसीला किंवा प्रियकरांना उद्देशून लिहिलेले असतात, परंतु सगळं भगवंताच्यासाठी कामी येतात. प्यार का जज्बा भी क्या ख्वाब दिखा देता है. प्रेमाचं दिवाने असं स्वप्न दाखवतात. प्रेमामध्ये असं स्वप्न दाखवलं जातं, अजनबी चेहरे को महबूब बना देता है. अजनबी चेहरा ना, पोरगी पाहिली त्यावेळेस ती अजनबीच असते ना. हो चांगली आहे, पटवायला हरकत नाही. मग हळूहळू मेरी महबूबा महबूबा ते गाणं, मग ते गाणं येतं. अजनबी चेहरा महबूबा वाटली, महबूबा झाली. प्रेम असं आहे. अजनबी माणसं, अरे तुम्ही नवरा मुलगा पाहायला येतो, पोरगी पाहते, दोघंही अजनबी, पण प्रेम निर्माण झालं की महबूबा महबूबा गाणे म्हणत फिरतात. अजनबी चेहरे को महबूब बना देता है. म्हणजे भगवान अजनबी, प्रेमी अजनबी, भक्त अजनबी, पण दोघंही महबूब होतात. एक असं पुन्हा येतो, लौकिक कर्माचं मी कालच उदाहरण दिलं की रामकृष्णांकडे एक श्रीमंत आला, 1000 कलदार रुपये घेऊन आला. त्याला सांगितलं मला नाही गंगेमध्ये टाक. गंगेकडे गेला आणि 1-1 रुपया मोठ्या कष्टाने दिवसभर टाकत राहिला आणि पुन्हा आला. ते म्हणाले निघून जा. अरे तू का असं केलं, एकदम का नाही फेकले. म्हणे फार कष्टाने कमवलेलं होतं. ते म्हणले बघ तू कष्टाने कमवलं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त कष्ट मला लागलेत रे माझी संपत्ती, दैवी संपत्ती मिळवायला. तुला साधं मिळवलेला पैसा देऊ वाटलं नाही, एकदम फेकू वाटला नाही. मला कशी शक्ती तुझ्यामध्ये फेकू वाटेल. हे रामकृष्णांचं उदाहरण. ते म्हणाले रुपये तुम्ही फेकले महत्वाचे नाही, एक एक करून हिशोब केला हे बरोबर नाही. 1, 2 बापा हृदय तुटायले. म्हणून भक्ती कामनायुक्त नाही, निरोध स्वरूप आहे. अशी अनन्यता
अशी निकटता, अशी समीपता, सीमा संपून जाव्यात. इतकी निकटता पाहिजे, इतकी अनन्यता पाहिजे, इतका अनन्य भाव पाहिजे. सगळं प्रभूचं आहे, माझं काही नाही. सीमारेषा संपून जा. हे पा परमेश्वरा, तू इथपर्यंत, आपली बॉर्डर इथपर्यंत, मी इकडून आलो, तू तिथे यायचं, ह्या सीमेवर तुम्ही तिकडून यायचं. आपलं सीमा आहे. आम्ही संसारातून सगळं काम संपल्यानंतर या सीमेवर, नंतर तू देखील तुझं सगळं आटोपून गोपिकांचं यांचं त्यांचं या सीमेवर यायचं. नो, सीमा संपल्या पाहिजेत. काही म्हणतात ना, देव काय फक्त मंदिरापुरतं ठीक आहे, और हे तर रात्रंदिवस लागलेत ना आधी. नाही, सीमा संपल्या पाहिजेत. इतक्या सीमेपर्यंत भगवंताची पूजा अलाउड आहे. संसारी माणसं म्हणतात नाही. याचा अर्थ तुम्ही भक्त होऊ शकत नाहीत. रामकृष्ण कधी रोज पूजा करीत, केव्हा केव्हा 15 दिवसात एकदाही मंदिरात जात नसत. नाही तर रोज पूजा, आरती 3-3 घंटे करायची. नाही तर मग एकही दिवस पूजा नाही, 15 दिवस तसंच. हे लोकांनी सांगितलं, पुजारी म्हणून ठेवलंय तुम्ही यांना. राणी रासमतीला जावाई बापू त्यांचे काय नाव, माथुर बाबू. माथुर बाबूला सांगितलं, पूजा करत नाहीत, नैवेद्य लावत नाहीत, आंघोळ घालत नाही देवाला 15-15 दिवस. असा पुजारी काय कामाचा. आले माथुर बाबू, ते म्हणले, घे तुझी, मला मूड लागेल त्यावेळेस मी पूजा करील, नाही लागलं नाही करणार, माझ्यावर अवलंबून आहे. नाही तर चला सांभाळा तुमची नोकरी, चाललो मी. अरे म्हणले, कारण देव प्रगट होत असे माहिती असल्यामुळे त्यांची हिंमत होईना ना, त्यांची हिंमत होईना. केव्हा 15 दिवसात एकदाही मंदिरात जात नसत, पूजा करीत नसत. पुन्हा बोलावले त्यांना, गेले निघून, सोडून, नाही करीत पूजा. पुन्हा बोलवलं, नाही नाही या या या. एखादा महिना गेला असेल. ते म्हणाले, कधी तो नसतो, कधी मी नसतो, पूजा कशाची करू. लक्षात घ्या वाक्य. कोणाची पूजा करू. पूजाला 2 लागतात. तो भक्त, मी पुजारी म्हणजे भक्त, आणि तो भगवान. मी पूजा करायला गेलो, कधी तो गायब होतो, कोणाची पूजा करू. आणि कधी तो असतो तर माझा भाव गायब होतो, मी नसतो. पूजा कोणाची बांधावी. कासयाने पूजा करू केशव राजा. कशाने पूजा करू. प्रत्येक संतांचे अभंग आहेत असे. कोणाची पूजा करू. समोर देवच नाही, नाही तर कधी मी नाही. एकात्म भाव पूर्ण होईल त्यावेळेस पूजा करील. हा, मला मूड आला पाहिजे, तोही असला पाहिजे, मी थोडा जागा पाहिजे, म्हणजे पूजा. 2 नाही, एक राहणे हा अनन्य भाव आहे. अनन्यता, एक, अन्य नाही, 2 नाही. आपल्या प्रियतमाला सोडून दुसऱ्याचा आश्रयाचा त्याग म्हणजे अनन्यता. आपला प्रियतम आहे ना, तो गुरु असो, देव असो, देवी असो, देवता असो, जे कोणी असतील तुमचे, त्याला सोडून दुसऱ्याच्या जवळ नाही, अन्य नाही, अनन्यता. तर भक्तीची आहे. तुम्ही दुसऱ्याला पाहिलं, दुसरीकडे गेले, दुसऱ्याला मानलं, गेलं, पाया पडा, दर्शन घ्या, ठीक आहे. पण गुरुचं त्याला मानायचं नाही, किती मोठा असो. नाही तर गेले, गडगडले म्हणून समजा.
दुहेरी निष्ठा चालणार नाही. दुसऱ्याच्या आश्रयाचा त्याग. शंकर प्रसन्न होत नाही म्हणून मारुती, काय संकट आलं का, हनुमान चालिसाचे पाठ आम्हाला करायचे, चला या हनुमान चालिसा. दुसऱ्या दिवशी कोणी सांगतं की असंच काही झालं तर दुसरा पाठ करा. दुसऱ्या देवाचा रामरक्षा स्तोत्र, असं का रामरक्षा स्तोत्र. अरे कोणत्या देवावर तुमची निष्ठा आहे, कोणत्या ग्रंथावर तुमची निष्ठा आहे. 10 जागी डिवाइड. शंकराची पूजा आज, उद्या कृष्णाची, उद्या त्याची, उद्या ह्या गुरुची, उद्या त्या गुरुची, गेले. आणि समजा ते असतील त्याच्यामध्ये आपला देव पहा. रामाचे तुम्ही भक्त असाल, हनुमंताच्या दर्शनाला गेले. हनुमंता तू रामाचा सेवक आहे म्हणून तू माझा आहेस. लक्षात घ्या. शंकर तुम्ही उपासना करतात रामाची म्हणून मी तुमचाही उपासक आहे. माझ्या रामाचे तुम्ही आराध्य दैवत आहात. लक्षात घ्या. असे सगळे भाव पाहिजेत. परमात्मा तुमच्यामध्ये लबालब भरू द्या, तो तुमचा आराध्य. नाही तर काय होतं पहा, तुम्हाला सांगतो. तुम्ही समजा कृष्णाची उपासना करतायत, एखाद्या राधिकेची उपासना करतायत आणि ती आकृती तुमच्या समोर आहे, चित्र तुमच्या समोर आहे, तुम्ही त्राटक करतायत, अखंड समोर आहे, अखंड, कधी चुकत नाही. हळूहळू ती शक्ती आकाराला येते. कधी तुम्हाला हळू तिचे कुंडल दिसायला लागते, कधी अजून काही चेहरा दिसायला लागेल. आणि नेमकं लगेच तुम्ही समजा कृष्णाकडून वळून रामाकडे वळले, झालं, ते चित्र कट होतं. आणि तो येत नाही ज्याच्याकडे गेला, तो म्हणतो कृष्णाची भक्त आहेत ना तुम्ही, माझ्याकडे का आला. दोन्ही कट. तो म्हणतो जा आता तिकडेच जा, तो म्हणतो तू तिकडे जा. लटकले त्रिशंकू, नाही चालणार. लक्षात घ्या. आपण सवयीचे गुलामे म्हणून वाईट झालो. कोणालाही मानतो, आपल्याला काय करायचं, सगळ्याला मानायचं. नवग्रह, सगळे देव, नवग्रहाची पूजा. प्रियतमाला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग म्हणजे अनंता. परमात्मा तुमच्यामध्ये लबालब भरू द्या, रत्ती रत्तीमध्ये भरू द्या. जागा वाचू देऊ नका. एकही सेल, एकही घर, एकही इंद्रिय आणि एकही रोम रोम रिकामं ठेवू नका. लबालब भरून जाऊ द्या परमेश्वराला, घुसू द्या. दृष्टीत तो, वाणीत तो, बोलण्यात तो, कृतीत तो, उक्तीत तो, चालण्यात तो, लबालब भरू द्या. शब्द आठवा मी काय म्हणतोय. इमॅजिनेशनमध्ये पहा. तुम्ही चालताना असं कल्पना करा की परमेश्वराचे दोन्ही पाय माझ्यामध्ये आहेत आणि ते चालतायत मला घेऊन. हात ते चालतायत. लबालब भरून जाऊ द्या आणि कृती करा. देखता था मैं निगाहों से तुझको, और देखता था मैं निगाहों से तुझको, और उन्हीं में तू निहा था मुझे मालूम न था. देखता था मैं निगाहों से तुझको, मी तुझ्यामध्ये पाहत होतो, माझ्या दृष्टीने. और उन्हीं में तू निहा था मुझे मालूम न था. पण त्याच्यामध्येच तू घुसलेला होता हे मला माहिती नव्हतं. आम्ही संशयाने पाहत होतो आहे की नाही, आणि मग पाहिलं तू त्याच्यामध्ये होतास. तुम्हीच मंदिर आहात परमेश्वराचं. आपलं शरीर मंदिर करा. कोणत्या मंदिरात जाता आणि किती दिवस जाणार, जाऊ नये असं नाही, पण मंदिरात गेल्यावर ते आपले काही प्रयोग आहेत ते केले पाहिजे. आपल्यामध्ये परमात्मा किती उतरलाय त्या मूर्तीमध्ये टाका. चेतन होते का ती वस्तू. तुम्हीच मंदिर आहात परमेश्वराचं.
कुठे दुसरीकडे जाण्याची, भगवंताला शोध देण्याची आवश्यकता नाही. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, कुठेही नाही तो. आपल्यामध्येच त्याला शोधा. बहिर्मुखी नाही, अंतर्मुखी भक्ती. आतमध्ये जा, आतमध्ये जा, आतमध्ये शोधा. पांडुरंग आत आहे, त्या विटेवर नाही आहे. युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाले का? 4 युग 37 लाखाचे होतात. 37 लाख वर्षाचे 4 युग, असं 28 युगापासून तो उभा आहे म्हणे. अरे पंढरपूर 100-200 वर्षाचं नसेल. आणि पांडुरंग पद्मपुराणात उल्लेख येतो. फार झालं पद्मपुराण व्यासाने लिहिलं म्हटलं तर 5000 वर्ष, 2500 वर्ष. आणि इथे काय म्हणतात? युगे 28. तो पांडुरंग वेगळा आहे. जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. म्हणजे ही चंद्रभागा नाही, हा ते कृष्ण. पांडुरंग म्हणजे कृष्ण आहे. तो पांडुरंग ज्यावेळेस विश्व निर्माण झालं नाही, ते 28 युग, अशी कल्पना केली. आपल्यामध्येच शोधा. छोड़ दो सब आसरे, बे आसरे हो जाओ. महत्वाचं आहे. आपण का परमेश्वराकडे डायरेक्ट जात नाही? नाही जाधव मित्र आहेत, आपलं काम करतील. नाही पुरोहित जरा दयाळू आहेत, ते आपलं काम करतील. नाही ऑफिसर काम करेल, मला पैसा पाहिजे, मला हे पाहिजे. रोग नाही, हा डॉक्टर चांगला आहे, तो दुरुस्त करील. सगळे संपल्यावर परमेश्वराकडे वळतो. आधीच आसरे तोडा. एकच आसरा परमेश्वराचा. छोड़ दो सब आसरे, बेआसरे हो जाओ, बेसहारा हो जाओ. द्रौपदीनं ज्यावेळेस पुकारलं, आधी कोणाकडे गेली? धृतराष्ट्राकडे. तात माझी इज्जत वाचू, आम्ही कुलवधू आहे. आधीच तर आंधळे आणि त्याच्यात खाली मान घालून बसले. टाव फोडायली ती, वस्त्र हरण व्हायलंय. पळत जाते भीष्माचार्याकडे, तुम्ही वाचवा पितामह, मी कुलवधू आहे तुमची. तेही खाली मान. द्रोणाचार्याकडे जाते, तुम्ही फक्त उभे राहा. पांडवांकडे जाते, पाचीपती आहात तुम्ही. अर्जुन सगळे खाली मान. बेसहारा झाली. मग कृष्णाचा धावा केला. कृष्णाचा धावा केल्यानंतर हे जेवत होते रुक्मिणी महलात. धावा केल्यानंतर ताट तसंच टाकलं, अर्धवटन पळाले. पण दरवाजापर्यंत गेले की परत आले. रुक्मिणीला माहिती होतं, पळणं माहिती आहे तिला, कारण केव्हाही सोडून हे पळतात. पण परत आलेले कधी पाहिले नव्हते. भक्तांनी पुकारलं, ठीक आहे सगळं सोडून पळतील, पण परत कसे आले? रुक्मिणीने विचारलं, आपण कसे काय आलात परत? कोणे भक्तांनी पुकारलं? अगं द्रौपदीने पुकारलं. मग तर पळायला पाहिजे, तुमची बहीण आहे. नाही, तिचा तिच्या दातावर विश्वास झालाय. म्हणजे तिनं साडी दातात अडकवली. तिला वाटतं हे कोणी नाही, पण दाताचा सहारा तिनं धरला. आणि सगळा सहारा सोडून माझ्यावर जर सगळं टाकलं तर मी पळत असतो. आणि ज्यावेळेस दातातूनही साडी निसटली, त्यावेळेस भगवान पळाले. द्रौपदी विचारते, का नाही आले अगोदर तुम्ही? इतकी मी पुकारलं. ते म्हणे, द्वारकेचा राणा असा शब्द वापरला ना. आलो होतो पण परत गेलो द्वारकेला, आणि परत यायला उशीर झाला. तू शब्द चुकला तुझा.